पाकिस्तानकडून ड्रोनने हल्ला करण्यात आला, मिसाईलने हल्ला करण्यात आला, त्याचबरोबर सीमारेषेवर गोळीबार आणि तोफांचा मारा देखील करण्यात आला होता, ज्याला सडेतोड असं प्रत्युत्तर भारतीय लष्करानं दिलेलं आहे। मात्र त्यानंतर भारताला सांगा कारवाई थांबवा अशी विनंती आता पाकिस्तान इतर देशांना करतोय। भारताने कारवाई थांबावी यासाठी जगभरातल्या देशांना आता पाकिस्तानकडून विनंती केली जाते। कालपर्यंत युद्धखोरीची भाषा करणारा पाकिस्तानला आता भारतीय सैन्यानं गुडघ्यावर आणलंय, त्यामुळे पाकिस्तान आता विनवण्या करतोय इतर देशांना की भारताला युद्ध थांबवायला सांगा, भारताची समजूत काढा अशी विनंती पाकिस्तानचं नेतृत्व वेगवेगळ्या देशांच्या नेतृत्वाला करत आहे। तर तीन दृश्य आपण ही पाहतो जी भारत आणि पाकिस्तान या सीमेवर अगदी पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेली ही गाव आहेत। राजौरी, श्रीनगर, उरी या ठिकाणी पाकिस्तानकडून काल शेलिंग टाकण्यात आलेले होते, त्याचबरोबर गोळीबार करण्यात आलेला होता। तर याच्या खाणाखुणा ज्या आहेत त्या सकाळी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। गाडीचं नुकसान झालंय, दुकानाचं नुकसान झालेलं आहे, घराची पडझड झालेली आहे, ते देखील यामध्ये पाहायला मिळतंय। तर या सगळ्या भागात पाकिस्तानकडून गोळीबार सुरू होता। राजौरी, श्रीनगर आणि उरी या तिन्ही भागांमध्ये पाकिस्तानकडून रात्रभर गोळीबार करण्यात आला, त्याचबरोबर मॉर्टर शेल सुद्धा डागण्यात आलेले होते, ज्यामुळे काही भागात नुकसान सुद्धा झालंय, काही वाहनांमध्ये सुद्धा पाकिस्तानच्या गोळीबारीमुळे नुकसान झालंय। पाकचा हल्ला भारताचं सडेतोड प्रत्युत्तर बघायला मिळतं, पण कोणकोणत्या भागात पाकिस्तानने ड्रोन आणि मिसाईल हल्ले केले ते आपण बघतोय। जम्मू, सांबा, वैष्णोदेवी, कुपवाडा, जैसलमेर, जालंधर या भागात पाकिस्तानकडून ड्रोन आणि मिसाईल हल्ले करण्यात आले। तर राजौरी, अखनूर, उधमपूर, कठुआ, पठाणकोट, अमृतसर इथे सुद्धा पाकिस्तानकडून मिसाईल आणि ड्रोनने हल्ले करण्यात आले, पण हे सगळे हल्ले भारताने उधळून लावले।